हैदराबाद गॅझेटियरला मान्यता मिळाल्यानंतर ओबीसी समाज आणि ओबीसी नेते राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आता उभे ठाकलेत। मग या विरोधामध्ये खुद्द सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा सुद्धा विरोध होता। मंत्री छगन भुजबळ यांचा आधीपासूनच मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यायला विरोध होता। आताही भुजबळांनी मराठा तरुणांना प्रश्न विचारलाय। भुजबळ असं म्हणालेत की मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील 50% येत होता। मग पंतप्रधान मोदींनी 10% आरक्षण दिलं। आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागास आहेत पण सामाजिक मागास नाहीत अशांसाठी हे 10% आरक्षण होतं। त्यामध्ये एकटा मराठा समाज हा 80% होता आणि त्यानंतर राज्यात मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं। तरी सुद्धा आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुद्धा होतंय। त्यामुळे मला मराठा समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला 10% ईडब्ल्यूएस राज्य सरकारने दिलेलं 10% आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचं आरक्षण नकोय का? हे सगळं आरक्षण सोडून तुम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं आहे का? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। आता भुजबळांच्या या मुद्द्यामुळे मराठा समाजाला नक्की कोणकोणत्या प्रवर्गातून आरक्षण पाहिजे याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। बरं, त्यात भुजबळांनी हे वक्तव्य केल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी सेम हेच विधान उच्च न्यायालयात सुद्धा केलं गेलं। मराठा समाज काही दिवसांपूर्वी ईसीबीसीत गेला, ईडब्ल्यूएसचा धागा हातात बांधला। मग ओबीसी प्रवर्गात यातील अनेक मंडळी सुद्धा आहेत, तर हा वर्ग अगोदरपासूनच खुल्या वर्गातूनही प्रतिनिधित्व करतोय। मग मराठा समाजाला अजून काय पाहिजे असा युक्तिवाद मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सुनावणीत करण्यात आलेला। या सुनावणीत मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्या प्रदीप संचेतींचा असा सुद्धा युक्तिवाद होता की अनेक मराठा हे श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। मराठा समाज हा मागास नाही। मराठा समाजातील अनेक लोकांकडे पक्की घरं सुद्धा आहेत, फ्लॅट सुद्धा आहेत। मग ते मागास कसे झाले? मराठा मुलं शिक्षणामध्ये जास्त आहेत। ओपन कॅटेगरीमध्ये 72% मराठा आहेत आणि उरलेले वेगळ्या समाजाचे आहेत। संचेतींच्या याच युक्तिवादावर आक्षेप घेताना न्यायमूर्ती मारणे असं म्हणालेत की मराठा समाजाची मुलं ही 10वीला जरी जास्त असले तरी सुद्धा ते पुढे उच्च शिक्षणामध्ये त्यांचा आकडा कमी झालेला आहे आणि राज्यामध्ये 28% मराठा समाज आहे, त्यातला 25% मराठा हा गरीबच आहे असा सूचक युक्तिवाद उच्च न्यायालयामध्ये मारणेंनी केलाय। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आता सध्याच्या घडीला मराठा समाजाला आधीच 3 प्रवर्गातून आरक्षण मिळतंय आणि आता पुन्हा हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे मराठा आरक्षणावर घेतला गेलेला आक्षेप आणि त्यामुळेच मराठ्यांचं या आधीचं आरक्षण धोक्यात येतंय का ही भीती मराठा समाजाला सध्या आहे। तुम्हाला काय वाटतंय? भुजबळांनी घेतलेला आक्षेप कितपत योग्य आहे आणि उच्च न्यायालयामध्ये झालेली सुनावणी आणि सुनावणीतील मुद्दे हे खरोखरच योग्य आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि टीओडी मराठीला फॉलो करा।